चला धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. आणि आता पंच काहीतरी सूचना करतात. बॉल एक बॉल अजून द्या. चार षटकांचा हा सुद्धा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आता 4 षटकांच्या मॅच मध्ये आपण जाणार आहोत. एका बाजूला भूमी 11 हायवे दिवा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नित्य 11 सुनारपाडा संघ. निखिलजी अर्थातच बंटी मेहर आणि केतनजी भंडारी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. दर्जेदार खेळ. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली अर्थातच अमर ठाकूर बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये टीम भूमी 11 हायवे दिवा संघाची करण आणि पिंट्या. 4 षटकांची मॅच. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. मॅचला होते सुरुवात. आणि आता आपण जाऊया बँडेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. अमर ठाकूर सज्जत. मॅचला सुरुवात झाली आहे. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. आमदार चषक 2025 मध्ये गोलंदाज अमर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेन आणि त्याच्यावरती आक्रमण केले. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल सिक्सर. कदाचित आपण पाहतो योगीराज महाराज बुटेरे आता ऑपरेटिंग करतात आणि भाऊजींची मजा घेतली जाते. षटकार आलाय. टीमची टोटल आपण पाहतो 6 अंकावरती. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत करण्यात आलंय. स्वप्नील भोईर आमच्या समवेत आहेत आज स्कोररच्या भूमिकेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. कारण अगदी आपण पाहतो हे धावफलक त्यांच्याच सुवर्ण अक्षराने सजवलं जात आहे. गोलंदाज अमर ठाकूरवरती आक्रमण करण्यात आलं. आणि आता अगदी आपण पाहतो पुन्हा एकदा या ठिकाणी फिल्डिंग मध्ये थोडस बदलाव करण्यात आलाय. सातत्याने आपण पाहतो या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द विकेट एका फिल्डरला घेण्यात आलं डीप मध्ये. हो ब्लॉक हॉलचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. फलंदाजा ठिकाणी झाला बाद. क्लीन बोल. लगेचच आपण पाहतो षटकाराला दिले क्विक रिप्लाय. फलंदाज बाद. करणला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ज्याने पहिल्याच बॉलवरती अमर ठाकूरच्या बरोबर षटकार ठोकला आणि त्यानंतर अचंबित करणारा चेंडू होता. अगदी आपण पाहतोय जागेवरून हलू देखील दिला नाहीये आणि लगेचच क्लीन बॉल पाहायला मिळाला. लुक ॲट द ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. जबरदस्त खेळ राहिला अमर ठाकूरचा बदलापूर नगरीमध्ये. आणि सोनारपाडा असेल त्यानंतर हायवे दिवा याही संघाने आपल्या नावाची छाप या बदलापूरच्या ऐतिहासिक नगरीला दिलेली आहे. आणि आता 2 संघ आमने सामने खेळत आहेत. एक संघ पुढे जाईल आणि एका संघाला आपण पाहतोय पूर्णपणे या मॅचमध्ये सुद्धा बागफुटवरती राहावं लागणार आहे. पण तो सामना शेवटपर्यंत अत्यंत तुल्यबलच पाहायला मिळणार आहे. कारण एकाच कॅलिबरचे हे 2 संघ आहेत. पहिले षटक बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो अमर ठाकूर. कमबॅक त्याने लगेच केलंय. थोडासा सेल्फ कॉन्फिडन्स आता मात्र कुठेतरी उंचावलेला पाहायला मिळणार आहे गोलंदाजाचा. 4 षटकांची मॅच. 24 बॉल. आणि आता 24 बॉल मध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न राहील. कारण हायवे दिवा संघ जेव्हा टॉस जिंकतो तेव्हा त्यांना बॅटिंग हवी असते. परंतु आता टॉस गमावल्यानंतर सुद्धा त्यांच्या बाट्याला बॅटिंग आलेली आहे. बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. हर्ष इन ॲट नंबर 3 च्या पोझिशनला. हो क्लीन बोल्ड. आणखीन एक ब्लॉक हॉलचा चेंडू. अगदी आपण पाहतोय ज्या पद्धतीने
अगदी आपण पाहतो अमर ठाकूरने गोलंदाजी केली आहे, करणला बाद केला. त्याच पद्धतीने हर्षला सुद्धा मैदान सोडावं लागणार आहे. कदाचित विकेट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा आणि आता लगेचच दुसऱ्या विकेटचं पतन. गोलंदाज सल्ला कल्याण डोंबिवली विभागातील ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली का म्हटलं जातं याचं ज्वलंत उदाहरण. त्याच्याकडे बॅटिंग लाईनअप मध्ये आपण जर पाहिलं तर मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून येत असतात. गोलंदाजी करत असताना त्याच्या उंचीचा फायदा त्याला जरूर मिळतोय. आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय 2 सलग लागोपाठचे विकेट त्यांनी कॅरी केले आणि आता ऑन हॅट्रिक बॉल मिस्टर अमर ठाकूर. 6 धाव संख्येवरती लागणारा दुसरा धक्का मैदानाच्या मध्ये आले प्रितेश. षटक क्रमांक पहिलं चालू राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. अगदी शॉट स्क्वाड लेगला आपण पाहतोय. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. पंचांच्या उजव्या हाताला हा चेंडू अडवण्यात आलाय. तोपर्यंत मिळेल एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने 7 धावा धाव फलकावरती आहेत. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. खेळी मेळीच्या वातावरणामध्ये आज या स्पर्धेची शेवटची रात्र आहे आणि हीच रात्र खरी वैरायची आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण आज या स्पर्धेचा भाग्यवान खेळाडू, आज या स्पर्धेचा चॅम्पियन खेळाडू अर्थात चॅम्पियन टीम या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. परंतु इथे फटका फसलाय, परतावा लागेल. पिंटला सुद्धा माघारी. फलंदाज बाद. नंतर असं वाटलं होतं की धावा भरपूर पाहायला मिळतील, परंतु त्यानंतर तो बाद झाला. त्याच्या पाठोपाठ हर्षला सुद्धा हे मैदान सोडावं लागलं आणि आता पिंट्या सुद्धा खूप स्वस्तामध्ये बाद झालेला आहे. एका षटकामध्ये 3 विकेट्स महत्वपूर्ण घेतलेले आहेत अमर ठाकूरने आणि आता शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. बघा एका खेळाडूची गाडीची चाबी हरवलेली आहे. फॅशन जर कोणाला मिळाली तर आमच्या कॉम्प्युटर बॉक्समध्ये आपण जमा करा. ही सूचना आपटी टीमच्या खेळाडूच्या वतीने येते. शेवटचा बॉल. डबल संख्या फलकापती 7. खेळाचं पहिलं सत्र आहे. दिमागदार आयोजन आहे. चला जास्त वेळ या ठिकाणी घेऊ नका विनंती राहील. शेवटचा बॉल. अमर ठाकूर स्ट्राइक एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन सुमित. हो यावेळी सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅक क्लिपला खाली ठेवत असताना स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये अमर ठाकूरने चेंडूला गॅदर केलाय. अप्रतिम षटक राहिलं. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याने केली आहे. कंजूस गोलंदाजी. जेव्हा जेव्हा सोनारपाडा संघ खेळत असतो तेव्हा तेव्हा पहिल्या षटकाचा मान हा अमर ठाकूरकडे असतो आणि या पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 गडी बाद करत फक्त 7 धावा त्यांनी खर्च केले. आज नित्य 11 या नावाने संघ खेळतोय. खऱ्या अर्थाने केतनजी भंडारी असतील आणि निखिलजी मेहर बंटी अगदी आपण पाहतो मेहर त्यांच्या वतीनं हा संघ या ठिकाणी खेळताना दिसेल कारण त्यांनीच पुरस्कृत केलेला हा संघ आहे. 7 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो टीम सोनारपाडा संघाच्या वतीनं बॉलिंग ट्रॅकवरती येतील मिस्टर अमोल पाटील. शांत खेळ. मैदानाच्या मध्ये थोडीशी भयान शांतता पसरली आहे. सुरुवातीला आपण पाहतो बॅटिंग हायवे दिवा टीमच्या बाटल्या आलेले. दुसऱ्या बाजूला जगन नाना पाटील पुरस्कृत भूमी 11 हायवे दिवे हा संघ खेळतोय. सेकंड ओव्हर मध्ये अमोल आले. राऊंड विकेट. पहिला बॉल. फुल टॉस होता. दिशा दिली आहे. बॉल चाललाय
सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. अमोल पाटीलच्या विरोधात पहिला वार. आणि आता आपण पाहतो या फुलटॉस बॉल वरती फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. ट्रिक इज बेटर दॅन स्ट्रेंथ. ओ या ठिकाणी पुन्हा एकदा तसा चेंडू टाकण्याचा प्रयत्न मागे चालला. मिस्टेक. आणि आता 2 धावा. तिसरीचा सुद्धा प्रयत्न केला जाईल परंतु 2च धावा मिळणार आहेत. मागे शॉट फाईन कडे अगदी आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल झाला. योगेश यष्टी रक्षकाच्या भूमिकेत योगेश पाटील अर्थातच बालट्या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. आणि अगदी पाहिलं तर मागे थोडस नाराज होतात शतरक्षकावरती कारण एकच धाव ज्या ठिकाणी मिळू शकली असते तिथे मिळाल्या 2 धावा. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलाय. स्कोर ऑफ द विकेट. बॉल चालला लॉंग लेगच्या दिशेने. 1 कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल. फंबल क्रिकेट. लेझी क्रिकेट आहे. आणि आता नित्य 11 सोनार पाडा संघ आणि या संघाचे खेळाडू करतायत तरी काय. कदाचित जिथे 1 तिथे 2 धावा मिळतात. प्रतिस्पर्धी टीमला हेच हवंय. कदाचित संधी मिळते ना मिळते त्याचा त्यांना फायदा उचलायचा आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ हा प्रगती पथावरती आहे. आमदार चषक मुरबाड विधानसभा मतदार क्षेत्राचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय किसनरावजी कथोरे साहेब खऱ्या अर्थाने त्यांच्याच मार्गदर्शनाने ही स्पर्धा ठिकाणी आपण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार सन्माननीय हेमंत अशोक भुईर आणि त्यांचे सर्व शिलेदार यांच्या वतीने स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय बेट ऑनच्या दिशेने. तोपर्यंत मिळते 1 सिंगल धाव आणि 1 सिंगलच्या पद्धतीने संघाची धाव संख्या 16 वरती पोहोचलेली आहे. शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. संघाची धाव संख्या 16 आहे. 3 विकेट्स लवकर गमावल्यानंतर अगदी आपण पाहतो बचावात्मक पद्धतीने खेळतीये सध्या तरी भूमी 11 हायवे दिवे संघ. शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस पिच बॉल पाठवलंय सरळ लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. सुमितच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमा पार. 6. मित्र म्हणेन भूमी 11 हायवे दिवे टीमने आणि संघाची धाव संख्या धाव पुस्तकावरती आपण पाहतो 22 धावा आहेत. 22 लॉस ऑफ 3 विकेट्स. 11ची सरासरी. अमोल पाटीलच्या बरोबरात आल्या तब्बल 15 धावा. अमर ठाकूरने खर्च केल्या होत्या 7 धावा आणि एकंदरीत संघाची धाव संख्या 22 धावा आहेत. खेळाचं पहिलं सत्र गोलंदाज आपण पाहतो. आता बॉलिंग ट्रॅक वरती येतात यश केणे. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ प्लेन पडल्यानंतर थोडस आत आलाय झपकन. तोपर्यंत डॉट बॉल. संघाची धाव संख्या धाव पुस्तकावरती आपण पाहतो स्थिरावली आहे 22 वरती. षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे आणि आता यश केणे चांगली गोलंदाजी करतोय. त्याला पाचारण करण्यात आलंय. लेफ्ट आर्म सीमारे ऑन साइडला वळवलाय. बॉल चालला डीप मध्ये स्क्वेअर लेगला. 1च धाव मिळणार आहे. संघाची धाव संख्या धावफलकावरती आपण पाहतोय 23. एक चांगलं बाटल रंगणार आहे. सध्या आपण पाहिलं तर सुमितच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि आता लेफ्ट हँडेड बॅट्समन वर्सेस लेफ्ट हँडेड गोलंदाज
तुम्ही पाहणार आहात लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज आणि आता हा खेळ तुम्हाला दर्जेदारच पाहायला मिळणार आहे. 23 धाबा फलकामध्ये 23 षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं प्रगती पथावरती आहे. सध्या करंट रन रेट आपण पाहिलं तर 9.86 पाहायला मिळतंय. गोलंदाज यश केणे गोलंदाज यश बॉलिंग ट्रॅकवरती त्याच्या नावातच यश. हो यावेळेस फटका चांगला आहे. समोर खेळत स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी मगाशीच सांगितलंय हे चांगलं बॅटल रंगेल. लेफ्ट हँडेड बॅट्समन वर्सेस लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज. बॉल सीमा पार 4. चौकार आला आणि आता या चौकाराने 27 वरती जाऊन पोहोचली धाबत संख्या. हो यावेळेस चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेग आणि कमी उंचीचा चेंडू पाहायला मिळाला. अर्थातच अगदी सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. आणि आता हा डॉट बॉल सरळ योगेश पाटील यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतो तोपर्यंत डॉट आलाय. यश गोलंदाजी करतात. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक. 4 षटकांची मॅच आणि या 4 षटकांमध्ये किमान अगदी आपण पाहतो 40-45 धाबत संख्येपर्यंत पोहोचावंच लागणार आहे. एक फायटिंग टोटल या मॅच मध्ये बनवायची असेल टीम भूमी 11 हायवे दिवास संघाला. ओ या ठिकाणी पाहिलं जाईल अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. व्हाईट बॉल एक अदाकारी या ठिकाणी पाहायला मिळते. आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू पिचिंग झाला. आमचे सगळे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत पैठणच्या चौफेर बाजूनं. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल चालला बी शेप मध्ये. शतरक्षक तिथे थोडेसे फंबल पाहायला मिळाले आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. सातत्याने आपण पाहतोय या ठिकाणी 1 ते 2 2 ते 3 वेळा शतरक्षकाने जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत. केदार कांबरी यांना तुम्ही पाहतायत मॅचचा आनंद घेत आहेत. हरण्या ग्रुप स्वागत आहे आपलं. चांगला चेंडू टाकण्यात आला. यश केनेला आपण पाहतो. षटक क्रमांक 3 मध्ये शेवटचा बॉल राहिलाय गोलंदाज यशच्या नावावरती आणि आता षटक क्रमांक 3 चा खेळ संपलेला आहे. 10.00 च्या सरासरीने धाबत संख्या धाव फलकावरती 3 बाद 30 धावा. चला SBCC उमरोली संघाचे कॅप्टन आणि SRK रायडर्स कोपरी संघाचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी शेवटचं षटक चालू आहे. यापुढील मॅच सेकंड राऊंड मधून सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका आहे. एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहिलं तर 31 धावा 31. शेवटचं अंतिम षटक हायवे दिवास संघाचा स्क्वॉड तुम्हाला पाहायला मिळेल. सिद्धेश हे सुद्धा रेडी आहेत आणि आता गोलंदाज रिद्धेश आहेत. शेवटचं अंतिम षटक 31 धावा 31. शेवटच्या अंतिम षटकातील 5 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. SBCC उमरोली संघाचे कॅप्टन आणि SRK कोपरी टीम. चला आपण दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करू की चालू सामन्याच्या मध्यंतराला आपण नाणेफेकीचा कौल सुद्धा करणार आहोत. लाईन या ठिकाणी चेक केली जाते. अंपायर सिग्नल चेंडूला जाऊ दिलं सुबीतने फॉल लेफ्ट आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय बल एक्स्ट्रा धाव 32 धाव आहेत. खेळाचं पहिलं सत्र आपण पाहतोय. सुंदर स्पर्धा आणि त्यामधील अत्यंत महत्वाचा सामना
या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतो. ऑन साइडला बॉल चला मिडॉन वरून लॉंग ऑन कडे सेकंडचा कॉल आणि ते फलंदाज झाला बाद. परतवा लागेल सुमितला माघारी आणि आता धक्का आणखीन एक लागेल चौथ्या क्रमांकाचा. या ठिकाणी टीम भूमी 11 हायवे दिवेश संघाला फलंदाज बाद. गोरचं चालू आहे. गोलंदाज रिद्धेश आणि आता मैदानाच्या आतमध्ये आले सिद्धेश. ही बॅटल चांगलं रंगेल. सिद्धेश वर्सेस रिद्धेश हे चांगलं रायमिंग आहे. आणि आता आपण पाहतो 33 धाबा फलकावरती आहेत. यमक झुळत आहे कुठेतरी या दोन खेळाडूंचं. पहिलाच बॉल रिद्धेशच्या विरोधात सिद्धेश. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनला आपण पाहतोय आपल्या नावाचा परिचय देत असताना देत धमाका षटकार. किती वेळ तुम्ही सिद्धेशला शांत टेबल कदाचित आपण पाहतोय डगआउट मध्ये त्याला आतमध्ये येण्याची प्रतीक्षित होता तो खेळाडू. आणि आता जसा मैदानाच्या आत आला ना तसा मात्र त्याने आपल्या नावाचा परिचय सुद्धा दिलेला आहे. का फटका होता. नजाकत ताकद सगळ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या. आणि ऍक्शन रिप्ले मध्ये काय जबरदस्त कॅमेरा वर्क तुम्हाला पाहायला मिळेल. संस्कार आहेत कदाचित आपण पाहतो त्याच्यावरती चांगले संस्कार आहेत. आमचे ऑफिशियल अपडेटर आम्हाला सांगतात सगळ्याच कॅमेरामॅनचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. अगदी आपण पाहतो छोटे छोटे कॅमेरामॅन आहेत परंतु काय सुंदर कामगिरी ते करतायत. टीम वर्क मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ओमसाई MTC स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. क्वालिटी विथ क्लॅरिटी आहे. सगळ्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. 39 धावा आहेत. कालचं पहिलं सत्र आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी टीम नित्या 11 सोनारपाडा एक चांगला टार्गेट देण्याचा प्रयत्न आहे मॅच मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील सिटीज LBW फलंदाज होईल बाद. लेग बिफोर विकेटच्या साह्याने आणखीन एक धक्का. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. सिद्धेश 5 झाले. स्वतःवरती नाराज आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की आता धावसंख्येचा ग्राफ हळूहळू पुढे चाललेला आहे परंतु त्यानंतर रिद्धेशने सुद्धा कमाल केलेले. म्हणजे मी मगाशी सांगितलंय की रायमिंग यमक झुळतं या दोन खेळाडूंचा. षटकाराला लगेच विकेट सुद्धा. म्हणजे रिद्धेश आणि सिद्धेश हे बॅटल जास्त वेळ टिकू शकला नाहीये. शेवटचे 2 बॉल आपण पाहणार आहोत. धावसंख्या 39-39. 5 विकेट्स कमावलेत. आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतोय न्यू बॅटर इन 8 नंबर 7च्या पोझिशनला आहेत साहिल. पहिलाच बॉल साहिल खेळताय. ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफला बॉल चालला. मिस्टेक झाली आहे. कदाचित जाळं फाटकं निघालंय आणि आता बॉल चाललाय सीमारेषे बाहेर. आणखीन एक चौकार.
चेंडू अडवण्यापूर्वीच आपण जर पाहिलं तर अगदी बॉडीला ब्रश करत पायाला ब्रश झाला आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलेला 4 धावा. कदाचित ही मिस्टेक सेकंड इनिंग मध्ये भागात पडू शकेल टीम नित्य 11 सोनारपाडा संघाला आणि सलग लागोपाठ चालेत 2 चौकार शेवटच्या बॉलवरती संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचली आहे एकंदरीत 47 वरती आणि आता 48 धाबा संख्येचं लक्ष्य. या आपण जाऊया लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. या आपण राहुलजी चव्हाण सर फक्त टॉस या ठिकाणी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण संपन्न करणार आहोत. चला आपण टॉस करू. जय भोईर यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत परंतु चला आपण या ठिकाणी 48 धावांची जी गरज आहे आणि आता द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल या आपण ऐकूया कॉमेंट बॉक्स मधून भागीजी म्हात्रे यांचा आवाज. धन्यवाद. आमदार चषक 2025 मॅच सोनारपाडा बिटवीन तुम्हाला भिमोई 11 हायवे दिवा या दोन टीम मध्ये पाहायला मिळते. 24-48 लक्ष्य. पहिल्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने हे दोन्ही संघ खेळले. मागच्या मॅच मध्ये बचावात्मक खेळ करत असताना डिफेंड केलेल्या धावसंख्या सोनारपाडा संघाला उपयुक्त ठरल्या आणि दुसऱ्या बाजूला पिंट्याचा सुंदर अटॅक तुम्ही पाहिला. या मॅच मध्ये पिंट्या जास्त चालला नाही. पिंट्याची बॅटिंग जास्त प्रभावित तुम्हाला पाहायला मिळाली नाही. परंतु आता बॉलिंग मार्क वरती असताना इथनं डिफेंड करायचे आहेत हायवे दिवे संघाला. धावा 48-24 बॉल मध्ये त्या धावा डिफेंड करायच्या आहेत आणि चेस करायचे आहेत. योगेश पाटील आणि प्रथमेश ही सलामीची जोडी सुरुवातीला मैदानाच्या आतमध्ये आणि पहिले षटक हाताळण्यासाठी सुमित तयार होतोय. तो म्हणजेच भूमी 11 हायवे दिवा या टीमच्या माध्यमातून भिवंडी विभागाचा प्रवास आज या बदलापूर नगरीमध्ये केलाय.
नेहमी हवीशी वाटणारी खरं तर भूमी नगरी क्रिकेटच्या परिपटलावरती अनुकूल सर्वांना वाटली, परंतु आज एक बिग बॅटल त्यांच्यासमोर कल्याण डोंबिवली विभागातला एक ताकदवर संघ अर्थातच गावदेवी सोनारपाडा त्यांच्या विरोधात उभा ठाकलाय. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल यॉर्क लाईनचा ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना बॉटमॅनचा सुंदर वापर, लॉंग ऑनला चाललाय बॉल, कव्हर केला फिल्डरने, दोनच फिल्डर डीपमध्ये आहेत, त्याच अनुमानाने यॉर्कर बॉल पहिलाच टाकला. पहिला यॉर्कर बॉलचा प्रवास संपन्न करत असताना सुमीची सुरुवात झाली आहे दर्जेदार आणि चांगली आहे. दुसऱ्या बाजूला योगेशची सुरुवात चांगलीच झाली. मागच्या मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 20 पेक्षा जास्त धावा योगेश पाटीलने बनवल्या. एक नो बॉलही त्याला फेस करायला मिळाला, त्याच्यावरती तो तुटून पडला. परंतु आता तीच गरज आहे, मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा कशा येतील याचा विचार करावा लागेल संघ सोनारपाड्याला. परंतु दुसऱ्या बाजूला सुमिती त्या धावसंख्या रोखण्यासाठी सज्ज. सेकंड बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, फाईन लेग कव्हरसाठी आले, पॉईंटच्या फिल्डरने त्या बॉलला अडवलं गेलं. दरम्यान तिथनं मिळती सिंगल आणि ऑन द मार्क झालाय प्रथमेश सुद्धा. हे बॅटल चांगलं रंगेल, कारण जेव्हा जेव्हा कल्याण डोंबिवलीमधले संघ एकमेकाच्या विरोधात येतात ना, तेव्हा तेव्हा त्यांना एकमेकाच्या आनाखुना माहिती असतात. परंतु वेगवेगळ्या विभागातले संघ जेव्हा आपल्या समोर चॅलेंजसाठी असतात ना, तेव्हा त्या बॅटलमध्ये पाहण्याजोगी भरपूर सारा क्रिकेटचा पोषक खेळ तुम्हाला पाहायला मिळतो आणि प्रेक्षक त्याचसाठी या ठिकाणी जमल्यात की या मॅचला ते अनुभवतील. पुन्हा एकदा यॉर्कर, दुसऱ्यांदा यॉर्कर बॉल योगेश पाटीलसाठी आला. ऑन साईडला पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्र त्याने निवडलं, बॉलला खेळून लॉंग ऑनला काढलं. दरम्यान आपल्याला पाहायला मिळते सिंगल. टेम्परामेंट सध्या तरी सुरू आहे, कारण ही विकेट जर मैदानाच्या आतमध्ये राहिली तर शेवटपर्यंत स्लॉग हिटर तो बनवू शकतो. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल याचं सूत्र हलवण्याचं काम नेहमी बाल्ट्याने दाखवलंय आणि त्याच्यासमोर 2 यॉर्कर बॉल आले आणि त्यानंतर आपण पाहिल्या तर या बॉलवरती ही सिंगल. अटॅक करण्याचा प्रयत्न, समर स्ट्रेट मारलाय ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर, नो चान्स फॉर फिल्डर, बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. रिप्ले तुम्ही पहा, अगदी स्ट्रेट मारला. फिल्डिंग पोझिशन पाहिली होती गोलू बॅट्समनने, प्रथमेश त्या ठिकाणी होते. खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढत असताना अगदी स्ट्रेट त्याला ड्राईव्ह करत असताना या बॉलवरती चौकार पाहायला मिळाला आणि सुरुवात झाली या अटॅकची प्रथमेशच्या माध्यमातून. लो फुल टॉस बॉल, मागे विकेट किपर आहेत, बॉल हातामध्ये आला, डायरेक्ट हिट करण्याचा हे प्रयत्न आपल्याला याही बॉलवरती पाहायला मिळाली. सिंगल. सिंगलच्या बरोबरीने टीमची धावसंख्या जाते पुढे 8 या आकड्यावरती. अजूनही पाहिलं तर या मॅचमध्ये इक्वेशन 19 बॉल आणि 40 धावसंख्येचं. सध्या भारतीय वेळ जर आपण घड्याळामध्ये बघितली ना तर 2:35 झालेले आहेत. गुढीपाडवा आता संपलाय, आता नवीन वर्षाला सुरुवात झाली आणि या नवीन वर्षामध्ये आपल्या स्वप्नातली पहिली बाईक या स्पर्धेतून कोण घेऊन जाईल त्याचाही आता 3 संघ विचार करत असतील. योगेशसाठी बॉल, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यॉर्कर बॉल सन्मान देऊ शकला नाही आणि प्राइज विकेट या मॅच मधली मिळवत असताना सुमित. षटक संपलं पहिलं, 8 वरती पहिला झटका योगेश पाटील अर्थातच बालट्याबाद. मास्टर, आपण अनेक साऱ्या गणेश लग्न कार्यामध्ये बघितलं असेल की एखादा लग्न लागल्यानंतर एक अनाउन्समेंट होते की अमुक अमुक गावाची बस निघालेली आहे, एक बस काढण्यात आली आहे, कोणाला जायचं असेल तर जाऊ शकता. परंतु ही क्रिकेटमध्ये अनाउन्समेंट आम्ही करतोय की नेवाली गावाची नेवाली टीमच्या माध्यमातून 2 गाड्या होत्या, एक गाडी निघालेली आहे, जर कोणाला जायचं असेल तर त्या गाडीमध्ये जाऊ शकता. स्पेशली नेवालीकरांसाठी अनाउन्समेंट. सो टीम नेवालीचे जे पाठीराखे असतील, कोणाला घरी जायचं असेल तर एक टेम्पो निघालेला आहे, तुम्ही त्या टेम्पोमध्ये जाऊ शकता. पहा क्रिकेटचा क्रेज किती आहे. कोणी टेम्पो घेऊन येतो, कोणाची पर्सनल गाडी आणतो, कोणी लिफ्टही मागून येतो आणि क्रिकेट हा बघण्यासाठी खरं तर असे अनेक सारे प्रेक्षक असतात जे प्रेक्षक या क्रिकेटच्या परिपटलावरती क्रिकेटला अनुभवण्यासाठी येत असतात. त्याच्यामुळे दर्दी प्रेक्षकच गर्दी करतात आणि त्या प्रेक्षकांना आता मी विनवणी करतोय की नेवालीची एक टेम्पो निघालेला आहे, ज्याला जायचं असेल त्याने जाऊ शकता. परंतु या मॅचमधनं आता कोण जाईल बाहेर? सोनारपाडा त्यांच्या अगेन्स्ट भूमी 11 हायवे दिवा पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 8 महत्त्वाची विकेट मैदानाच्या बाहेर पडली आणि आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय नंबर 3 वरती अमोल पाटील. पहिल्या डावामध्ये बॉलिंग जर आपण पाहिली ना तर अमर ठाकूरला
तुम्ही प्रभावित करणारी बॉलिंग टाकताना बघितलं. त्याने खर्च केल्या 7-15, अमोल पाटीलने खर्च केला. आता ती वसूल करण्याची संधी आली. यशने षटक चांगलं हाताळलं, तिथे 8 आल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये रिद्धेशच्या विरोधात जरूर धावा जास्त गेल्यात, परंतु आता अमोल पाटीलला त्या गोष्टीची जाण आली पाहिजे. मागच्या मॅचमध्ये अमोल पाटीलच्या बॅटमधून पाहिजे तसे स्ट्रोक पाहायला मिळाले नाही, परंतु तो मैदानामध्ये असला ना तर सोनारपाडा संघाला एक वेगळाच पॉझिटिव्ह अप्रोच असतो. कारण नेहमी पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी जेव्हा असते तेव्हा तो पॉझिटिव्हिटीने तो बदलत असतो. आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आता त्याला तेच करावं लागेल. नवीन गोलंदाज हर्ष. पहिलाच बॉल प्रथमेशसाठी वेगवान बॉल होता, त्याच्यावरती उत्तर नव्हतं. पिंट्यात एसटीच्या मागे त्यांनी पकडला बॉल, केलं गेलं फील्ड. या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला हा डॉट बॉल, आणि या डॉट बॉलने आता इक्वेशन 17 बॉल आणि 40 धावसंख्येचं इक्वेशन हे जर आपण पाहिलं ना तर ऑन ग्राउंड ऑन पेपर इक्वल आहे. 50% सामना दोन्ही टीमच्या बाजूने, परंतु आता पर्सेंटेज कोणाचा जास्त जाईल, ह्या ओव्हरमध्ये काय घडेल काय बिघडेल त्या गोष्टीचा आपण विचार येणाऱ्या 5 बॉलवरती करू. लेफ्ट हँड बॉलर त्याच्या अगेन्स्ट ऑन साईडला चालला, स्क्वेअर लेगला बॉल. फिल्डर आहे त्या ठिकाणी, बॉलला फील्ड केलंय. स्क्वेअर लेगला आपल्याला फिल्डर पाहायला मिळाले, ज्या ठिकाणी आपल्याला प्रितेश पाहायला मिळाला. त्याच्या हातामध्ये बॉल, त्याने फील्ड केला, चालला विकेट किपरच्या हातामध्ये. इथनं आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे सिंगल, आणि सिंगलने टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. 9 धावा सध्या तरी आहेत, परंतु या धावसंख्येवरती वाढ करण्यासाठी ना खरं तर आता अमोल पाटीलला वार करावा लागेल. पण तो तेवढा दर्जेदार हर्ष गोलंदाज आहे. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी चांगली बॉलिंग केली. हा डगआउट सध्या तरी चिंतेमध्ये आहे, कारण योगेश पाटील बाद झालाय, त्यामुळे थोडासा एक वेगळाच प्रेशर असेल. आणि त्या प्रेशरमधून आता बाहेर काढण्यासाठी रिस्पॉन्सिबल खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अमोल पाटील. बहुत तयार, खुलवट टप्प्याचा बॉल होता. या ठिकाणी बॉल मागे चाला, डायरेक्ट हिटचाही प्रयत्न झालाय. तिथनं काय घडलं पाहावं लागेल. अंपायर्सकडे रेफर केला गेला हा डिसिजन, आणि आपण चेक करूयात की या बॉलवरती घडलंय काय. हा पहा बॉल कशा पद्धतीने खेळला गेला. फाईन लेगला फिल्डिंग जरूर झाली आहे, परंतु आता दुसरी धाव घेता वेळेला हा डायरेक्ट हिट डावखुरे आताच्या फिल्डरने केलाय. आता काय घडलंय काय बिघडलंय, आणि बॅट्समन आउट. बॅट लाईनच्या आतमध्ये पीच झालीच नाही. बॅट जमिनीला ड्रॅक होण्या अगोदरच स्टंपला हिट केलं गेलं, आणि चांगली फिल्डिंग फाईन लेगने केली. दुसरा मोठा झटका बसत असताना मैदानाच्या बाहेर प्रथमेश. सूर कितीही लावा तरी सूर हा लागत नाही. कथा किती ऐकली तरी भूक ही भागत नाही. कथा सत्यनारायणची खोट मी सांगत नाही, आणि त्या प्रल्हादाच्या अभंगाशिवाय पंढरीचा विठोबाई जागत नाही. प्रल्हाद शिंदेच्या वाणीतून अनेक सारे अभंग तुम्ही ऐकले असतील, आणि हे जुनं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं. मैदानाच्या आतमध्ये आलाय चेतन. काय फटका होता दर्जेदार. बॉलच्या परफेक्ट मिनिट मध्ये हुक करत असताना बॉलला पाठवलंय बॉर्डर लाईनच्या बाहेर. इट्स वेलकम फो. थोडंसं करेक्शन, चेतन नाही तर आर्यन आलाय मैदानाच्या आतमध्ये. पण तो हा पहा रिझल्ट पहा किती चांगला. शफल झाले, क्रॉस बॅट केली, बॉल परफेक्टली मिनिटमध्ये खेळत असताना ज्या फटक्यांची गरज आहे ना दुसऱ्या ओव्हरमध्ये, तो फटका सजवत असताना आर्यनच्या बॅटमधला हा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. आणि या चौकाराने आम्हाला गोलू सांगतात की धावसंख्या झाल्या 13. अजूनही 35ची गरज. 14 बॉल शिल्लक. रिवर्स खेळतात. अटेम्प्ट केलं नाही, अटेम्प्ट झालं नाही. अटेम्प्ट केलं होतं परंतु झालं नाही अटेम्प्ट. बॅट अँड बॉलचा कनेक्शन नव्हता. चांगला बॉल हर्ष आतापर्यंतच्या. खरं तर त्याच्या बॉलिंग अटॅकचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत खूप सेफली तो बॉल पिच करतोय, आणि हे करायलाच हवं. कारण ज्या अर्थाने कॅप्टनची जिम्मेदारी आपल्यावरती आहे, ज्या अर्थाने पहिलं षटक सेफली राहिलं. पहिल्या षटकामध्ये धावा जर आपण पाहिल्या तर जास्त आल्या नाही. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा जर आपण बघितल्या तर 8 आल्या होत्या, आणि आतापर्यंतच्या 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. वैयक्तिक 1 विकेट मिळवत असताना गोलंदाज हर्षनं.
2 गडी गमावले गेल्यात अजूनही मैदानाच्या 14 धावा टीमच्या टोटल मध्ये अजूनही 13 मध्ये 34 धावा बनवायचे आहेत. आकाश गायकर यांच्याकडनं लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2000. 13-34 सामना. आज शेवटचा बॉल निर्णायक असेल. अमोल पाटीलच्या बॅटमधनं षटकार आला ना तर इक्वेशन अजूनही थोडंसं क्लोज होत जाईल टीम सोनारपाड्याच्या बाजूने. बॉटमॅनचा वापर केलाय गॅपमध्ये. सुंदर बॉल, परंतु त्यावरती सुंदर प्रत्युत्तर. फ्लिक ऑफ द रेस्ट. फक्त फ्लिक करत असताना बॉलला पाठवला गेला फाईन लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर आणि इक्वेशन थोडंसं चेंज होत असताना 12 मध्ये अजूनही बनवायच्या धावा 30. आतमध्ये खेळतो अगेन्स्ट भूमी 11 हायवे दिवेच्या. परंतु आता सध्या तरी जी पहिल्या मॅच पासून आपण चर्चा करत होतो ना की अनिकेतचं नसणं कुठेतरी गोलंदाजांना थोडंसं प्रभावशाली ठरलं नाही. कारण अनिकेत जेव्हा जेव्हा टीममध्ये असतो तेव्हा तेव्हा त्याची बॉलिंग इकॉनॉमिकल राहते. परंतु या मॅचमध्ये जास्तही टार्गेट नाही आहे जर विचार केला सोनारपाड्याच्या बाजूने. कारण सिद्धेश अजून मैदानाच्या आतमध्ये जाणं बाकी आहे. अमर ठाकूर अजून त्यांच्याकडे स्लॉग हिटर आहे. तोही कधीही मैदानाच्या आतमध्ये इंटर होऊ शकतो, एंट्री करू शकतो. परंतु अमोल पाटीलच्या आता माइंडमध्ये तेच सेट असावं की कदाचित ही पार्टनरशिप आपण जर टिकवली तर या धावसंख्येला आपण थोडंसं पुढे आणू शकतो. तर दुसऱ्या बाजूला सेट प्लॅनिंगने मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय मग ते डोक्यामध्ये आणून अस्त्र यूज केले जातात. पहिला अस्त्र जर आपण पाहिला त्याने खर्च केला धावा 8. नाव होतं सुमित. दुसऱ्या अस्त्राचा वापर केला हर्ष, त्याने खर्च केला धावा 10. आणि मैदानाच्या आतमध्ये आता करण मागे खेळण्याचा प्रयत्न. डाव्या स्टिकच्या पायर आहे की नाही ते पाहावं लागेल. परंतु एका बाजूला अमोलला स्ट्राईक हवी आहे, त्या गोष्टीचा आपण जरूर विचार करूयात. अमोल पाटील आता स्ट्राईक मिळेल, हा विकेट मिळतोय, जाईल तिसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर आणि मैदानाच्या आतमध्ये आता कदाचित एंट्री होईल ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा कल्याण डोंबिवलीचा तारा सितारा, कल्याण क्रिकेटचा बाहुबली अमर ठाकूर चाललाय मैदानाच्या आतमध्ये. या खरं तर खेळाडूची भरपूर मोठी फॅन फॉलोविंग आहे, फॅन बेस या खेळाडूचा भरपूर मोठा. ज्यावेळेला क्रिकेटची सुरुवात केली विथ द बॉल तो चांगला खेळला, त्याच्या अनोख्या अंदाजाने अनेक साऱ्या फलंदाजांना त्याने चकवा दिला, त्याची बॅटिंग ही तेवढीच प्रभावशाली राहिली. आणि खरं तर असा वेगवान बॉलर, ज्या वेगवान बॉलरकडे अनेक साऱ्या फलंदाजांना प्रत्युत्तर नसायचं, परंतु आता तो मैदानाच्या आतमध्ये बॅट अर्थातच क्रिकेटचं अस्त्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये गेलाय. ही जोडी जर टिकली ना तर या धावसंख्या चेस करण्यासाठी जास्त स्ट्रगल करावा लागणार नाही संघ सोनारपाड्याला. परंतु दुसऱ्या बाजूला भिवंडी विभागातला ताकदवर संघ हायवे दिवा त्यांच्या समोर उभा ठाकलाय. आणि आता समोर कोण आहे अमोल पाटीलच्या, तर करण. ओव्हर द विकेट, लेन बॉल, ऑन साइडला टप्पा पडला आणि चालला विकेट किपर पिंट्याच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची समाप्ती होत असताना प्रेशर टाकतोय तो म्हणजेच गोलंदाज करण. काय बॉल होता, वेगी होता, टर्नी होता, विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न, इन कटर आउट कटर दोन्ही नव्हतं, सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. परंतु जी लेंथ ऑन लाईन होती ना ती लेंथ ऑन लाईन सतीक ठेवण्यात आली आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती होत असताना आता वाढेल प्रेशर. आता बनवायच्या धावा 30, 12 मध्ये 30, 15ची सरासरी होती आणि ती सरासरी आता वाढली आहे. अमोलच्या पट्ट्यामध्ये बॉल येत नाहीयेत, परंतु हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्यात आला. याच गोष्टीला आम्हाला कधी कधी विचार पडत असतो, मग तेच अंपायर्स आमच्यापर्यंत पोहोचवतात की लेग स्टंप ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू गेल्यात ते आम्हाला कधी समजतं ऑन माईक, जेव्हा आमच्या समोर खेळपट्टी अगदी समोर असते, परंतु ही खेळपट्टी क्रॉस आहे, त्याच्यामुळे आम्ही ॲक्शन रिप्ले बघितलं. अंपायर्सने सांगितलं गेलं की इट्स व्हाईट बॉल आणि टीमची धावसंख्या 19. फुल टॉस बॉल ऑन साइडला हवेमध्ये चालला यात्रेसाठी आणि हा बॉल लँड होईल खेळाडू कक्षाच्या अगदी मागे, बॉल सीमा पार. अमोलच्या बॅटमधला षटकार आणि अमोलने घेतला रिव्ह्यू बॅट्समन. सो चेक करूयात की या बॉलवरती काय घडतंय. हा जर नो बॉल आला तर बेनिफिट मिळेल. मागच्या खरं तर मॅचमध्ये सुद्धा असाच बेनिफिट मिळाला होता संघ सोनारपाड्याला, परंतु आता हा बेनिफिट मिळेल. रिव्ह्यू गमावतील की रिव्ह्यू सेव्ह राहील त्याच्यासाठी आपण योगीराज बुटेरे सरांकडे गेलोय, ते सांगतील आपल्याला की या बॉलवरती घडलं काय. पण तो जे घडलं ते चांगलंच घडलंय,
कारण 19 धावामध्ये अजूनही 6 धावा ॲड केल्या तर 25 होतील, तिथनं धावा लेस होतील. मग आपण जर पाहिलं तर एक एक्स्ट्राची सिंगल आली तर तिथनं 7 धावा लेस होतील. आणि इट्स फेअर डिलिव्हरी, इट्स लिगल डिलिव्हरी, सो नो मोर रिव्ह्यू फॉर टीम सोनारपाडा. आता टीम सोनारपाड्याला रिव्ह्यू मिळणार नाही. हा पहा ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. करणचा बॉल जशी फ्लाईट दिली, लँड झाला कमरेच्या खालती, तो अटेमी केला कमरेच्या खालती, बॅकलिपला थोडंसंही खाली घेतलं नव्हतं, पण तो इम्पॅक्ट अगदी चांगला पडला गेला. थोडासा कमरेच्या खाली चेंडू, षटकार आला, षटकाराने टीमची धावसंख्या पुढे 25 या आकडावरती. अनदर बिग हिट करण्याचा प्रयत्न, आता गॅपमध्ये टप्पा पडला, फिल्डरच्या हातामध्ये जरूर आलाय, अडवलाय बॉलला. दुसऱ्या बाजूला विचार करत होता अमोल की सिंगल आली, परंतु डबललाही आपण कन्वर्ट करायला हवं. परंतु या बॉलवरती मिळते सिंगल. धाबा झाल्या 26, अजूनही 8 मध्ये 22 बनवायचे आहेत. या 2 बॉलवरती सगळं काय डिपेंडेबल आहे या मॅचमध्ये. या 2 बॉलवरती काय घडेल, काय बिघडेल, सोनारपाडा संघ इंटर होईल की हायवे दिवे संघाचा कमबॅक राहील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पडताळणीसाठी पाहायला मिळतील. 8 चेंडू 22 धाबा. सध्या तरी थोडासा माइंड डायव्हर्ट होतोय, म्हणून विनंती करेन मॅनेजमेंट कमिटी की मंचावरती थोडासा आवाज कमी असू द्या. समोरचे जे खेळाडू आहेत, समोरचे खेळाडू विनंती करेन, समोरचे आमचे खेळाडू आय थिंक सो थोडेसे बाजूला व्हा, कारण स्क्वेअर लेग आमच्या समोर आहे. 8 बॉल 22 धाबा. शक्य अशक्य या दोन्ही गोष्टी होऊ शकतात. बाहुबली मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचमध्ये सुद्धा 5 डॉट बॉल खेळले होते अमर ठाकूरने, आणि आता पहिला चेंडू फेस करत असताना हा डॉट बॉल तुम्ही पहा, इन कटर होता, टप्पा पडला, कडनचा बॉल आला विकेट किपरच्या हातामध्ये, थोडासा इन कटर आतमध्ये येणारा. 7 मध्ये आता बनवायचे आहेत 22. 7-22चं समीकरण. येणारा बॉल षटकार किंवा चौकार हवा आहे टीम सोनारपाड्याला, आणि येणारा डॉट बॉल आला ना तर सोने पे सुहागा होईल टीम हायवे दिवेसाठी. कल्याण डोंबिवली त्यांच्या विरोधात भिवंडी खेळतोय. भिवंडीचा क्रिकेट नेहमी पाहण्याजोगे राहिलाय, कारण ठस्सन क्रिकेट ही भिवंडी क्रिकेटची ओळख आहे. ओव्हर द विकेट, ओव्हर द विकेट, खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला ताकदीच्या साहाय्याने वळवला गेला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत, बॉलला जज केलं गेलं, फील्ड केलं गेलं. स्ट्रायकिंग एंडवरती फेकी करत असताना या बॉलवरती मिळतात धावा. 2 संपला डाव. 3 ओव्हरचा 3 ओव्हरमध्ये बनलात 28-48. लक्ष 6 मध्ये अजूनही बनवायच्यात 20. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. चला तात्या लवकर गाड्या सोडा, अंपायर्स लवकर एक्सपांड करा. सध्या तरी आपल्याला डीके पाहायला मिळतात स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये, आणि मेन पंचांच्या भूमिकेमध्ये ट्रिपल हिंद केसरी बुलढाणा एक्सप्रेस बब्या. आणि दुसऱ्या बाजूला रायफल स्क्वेअर लेगला. 6 मध्ये अजूनही 20 धावसंख्येची गरज. अनेक सारे खरं तर नंदी सुद्धा या सोनारपाडा गावाने दिले. याच गावामधून तुम्हाला 50-50 जयेश पाटील यांचा मोठ्या सोन्या पाहायला मिळाला. याच गावातून तुम्ही अनेक सारे बैलगाडा शौकीन बघितले. त्यामधले आमचे जवळचे मित्र निलेश म्हात्रे यांच्याकडे सुद्धा सुंदर नंदी आहे. लक्षा हा सोनारपाडा गाव नेहमीच खरं तर मैदानी खेळासाठी प्रसिद्ध राहिलाय. या सोनारपाडा गावाने झुंजीतला राज बैल दिला, जो राज अनेक साऱ्या मैदानावरती तुम्हाला अनेक साऱ्या बैलांचे खरं तर लखतरे उडवताना बघितला. परंतु आता या मैदानामध्ये काय करेल, हा क्रिकेटचा सामना. 6 मध्ये अजून 20ची गरज. एवढा फटका चांगलाय, ऑन साइडला चाललाय फिल्डरच्या डोक्यावरून. त्याला सलामी देत असताना अमोल पाटील नावाचा ब्रँड बॅटवरती चिपकवणारा हा चाललाय बॉल बाउंड्रीच्या बाहेर. सिक्सर. चला टॉस साठी उमरोली आणि कोपरी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी.
इक्वेशन चेंज झालंय. हा पहा ऍक्शन रिप्ले कशा पद्धतीने हा फटका खेळला. थोडेसे बॅकफुटला गेले, त्यासाठी ओव्हर पिच बॉल खरं तर बनवला गेला. हा ओव्हर पिच बॉल नव्हता, जागेवरती अमोल असते तर कदाचित हा ओव्हर पिच बॉल मिळाला नसता. बॅकफुटला गेल्या कारणाने हा बॉल ओव्हर पिच आला. तिथे षटकार आणि इक्वेशन पाहिलं तर 5 मध्ये अजूनही बनवायचे धावा 14-5-14. आता समीकरण जवळ आलाय, समीकरण अंगळत सुद्धा आला टीम भूमी 11 हायवे दिव्याच्या, कारण पहिल्याच बॉलवरती आलाय षटकार. 20ची गरज होती, षटकार पहिल्याच बॉलवरती येईल. त्या गणेश इक्वेशन चेंज झालं. आता 5 मध्ये 14 बनवायचे आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला, आता चाललाय फाईन लेग आणि बॅक स्क्वेअर लेगच्या फिल्डरला बीट करून अगदी गवताला जसं गालीचे असतं त्याच्यावरून बॉल गेल्यानंतर आउटफील्ड फास्ट असते, तशा प्रकारे या मैदानाचे आउटफील्ड खूपच फास्ट आहे. बॉल चालला गॅप मधून सीमारेषे पार, चौकार. चॅम्पियन ट्रॉफीचे फायनलिस्ट मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. आता कदाचित या मॅच मध्ये इंटर होतोय, अमोल पाटीलने इंटर केलाय. आता मैदानाच्या आतमध्ये त्याचीच बॅट बोलेल असाच विचार करत होता डगआउट. संकोच होता डगआउटला सुद्धा, विचार करत होता योगेश पाटील, विचार करत होता अमोल ठाकूर की या मॅच मध्ये जर अमोल पाटील बाद झाला तर या मॅच मध्ये थोडंसं अंगळत येईल आपल्या अंगावरती हे इक्वेशन. परंतु स्वप्न नाही, रात्र बदलते, दिवा नाही, वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असली की वेळ बदलो ना बदलो, सगळ्यांचा काळ नेहमी बदलतो. हा काळ आहे आणि तो काळ बदलवण्याचं काम या ठिकाणी करत असताना अमोल पाटील 4 मध्ये आता 10 धावत संख्या बनवायच्या आहेत. अटॅक केला गेला प्रितेशवरती आणि तो अटॅक आता कंटिन्यू राहील. लो फुल टॉस बॉल, तोही अटेम्प्ट केलाय. ऑन साइडला 2 फिल्डर प्रयत्न करतात आणि इथनं सोडलाय बॉल. फिल्डरची भरपूर मोठी मिस्टेक झाली आणि या मॅच मध्ये फिल्डरने इंटर करू दिलाय टीम सोनार पाड्याला. खात्यामध्ये अमोलच्या अजूनही धावा 4. पॉझिटिव्ह अप्रोच असतो, निगेटिव्हिटी तो बाहेर काढण्याचं काम करतो आणि हा तारा सितारा आहे टेनिस बॉल क्रिकेटने दिलेला गाव सोनार पाड्याला आणि मैदानाच्या आतमध्ये आता चोच चमकतोय. अनेक वर्षे याही खेळाडूने घनाचे गाव सोसल्यात. याही खेळाडूला बिल्डअप होण्यासाठी त्याची कलात्मकता त्याला खरं तर पुढे नेऊन गेली आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अमोल पाटील नावाची छाप काय असते हे सांगत असताना 3 चेंडू आणि आता 6 धावसंख्येची गरज. लेंथ वरती बॉल ऑन साइडला चाललाय, डीप मध्ये फिल्डर आहेत, कदाचित चान्स घेईल का अमोल पाटील. अमर थांबलाय त्या ठिकाणी, सिंगल झाले कम्प्लीट. सेकंडचा प्रयत्न आणि इथनं घडत काय होतं तर 2 धावा या ठिकाणी झाल्यात कंप्लीट. इथे घाई गडबडी तुम्हाला पाहायला मिळाली आणि त्याच दरम्यान फायदा उचलला अमर ठाकूर आणि अमोल पाटीलने बनवला धावा 2 आणि आता 2 मध्ये बनवायच्या धावा 4. कुठे होता सामना, आला कुठे. ड्रायव्हिंग सीटवरती सुरुवातीला होता भूमी 11 हायवे दिवे, परंतु त्यांच्या समोर एक असा ब्रेकर आला अमोल पाटील नावाचा, त्या ब्रेकरने मंद केली गती थोडीशी हायवे दिवेची आणि 48चं टार्गेट बनवण्याच्या अनुमानाने आता 2 चेंडू आणि 4 धावा. ही मॅच तुम्हाला थ्रिलर पाहायला मिळते. रतनबुवा चॅम्पियन ट्रॉफी आम्ही का उचलली गेली, अनेक वेळा वाकण संघासमोर खेळत असताना आम्ही का त्यांच्याशी 2 हात करून त्यांना तुल्यबल असताना आम्ही त्यांना पाडलं गेलं याचं ज्वलंत उदाहरण सांगत असताना अमोल पाटील आता त्याच्यासमोर इक्वेशन ऑन पेपर आणि ऑन ग्राउंड 2 चेंडू आणि 4 धावसंख्येचं प्रितेश होतं तयार आपल्या षटकातला निर्णायक बॉल फेकण्यासाठी. 4 धावसंख्येची गरज, कमकोत कनेक्शन. ऑन साइडला चालला बॉल, सिंगल झाले कंप्लीट. सेकंड साठी परत येईल का, स्ट्रायकिंग वरती फेकी केली आहे आणि इथं 2 धावा कदाचित कंप्लीट होतील आणि झाल्या 2 धावा. काही मोठी चुकी केली या ठिकाणी, अशी चुकी मागे केली होती आणि तिसरीसाठी सुद्धा परतल्यात आणि कदाचित आता हे मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. एका बाजूला स्ट्राईक सोडली आहे आणि 4 धावा पडून होतील का, नाही तर 1 बॉल 1 वरती सामना जाईल. 1 चेंडू 2 धावा काहीतरी असत्या तर समीकरण वेगळं झालं असतं, परंतु आता 4थी धाव घेता वेळेला इथनं फलंदाज झालाय बाद आणि इक्वेशन आता मैदानाच्या आतमध्ये काय घडेल आणि काय बिघडेल.
विभागामध्ये क्रिकेट तुम्ही अनेक वेळा अनुभवला असेल की शेवटच्या बॉलपर्यंत भिवंडी विभाग सुद्धा सामना सोडत नाही आणि एक बॉल एक धाव हा सन्मान या ठिकाणी हे दोन्ही संघ देत असताना आमदार चषकाचा या आमदार चषकामध्ये दोन्ही संघ एकत्रित आले आणि आता मैदानाच्या आतमध्ये कोण राहील एका बाजूला सोनारपाडा आणि दुसऱ्या बाजूला भूमी 11 हायवे दिवे कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम प्रेक्षक सुद्धा जवळून पाहतात या मॅचला अनेक सारे प्रेक्षक वर्ग भिवंडीतून या स्पर्धेचा आनंद घेत असतील ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आणि कल्याण डोंबिवली विभागातून अनेक सारे प्रेक्षक पाहत असतील मित्रांनो सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या एक चेंडू आणि एक धाव थ्रिलर मॅच तुमच्या समोर उद्यास येत असताना जिथे सोनारपाडा संघ लढतोय भूमी 11 दिवे या टीम समोर चला रिदम तोडू नका विनंती करेन रिदम तोडू नका मॅचचा 2:58 झालेले आहेत अनेक सारे प्रेक्षक पाहतात एका बाजूला दिवाळा साखळ घातला असेल गावदेवी या नावाने नेहमी हा संघ खेळतोय गावदेवीचा धावा घेतला असेल खेळाडू कक्षामध्ये तोच असेल संकोच की गावदेवी माते एक धाव निघू तर दुसऱ्या बाजूला एक धाव जर रोखली तर या मॅच मध्ये पराक्रमी विजय होईल हायवे दिवेचा एक चेंडू एक धाव थोडासा पुढ्याला प्लेस केला बॉटम हँडचा वापर आणि पराक्रमी विजय इंडिव्हिज्युअल 26 धावा बनवल्या परंतु हा चौकारी जोडला जाईल म्हणजे 29 धावसंख्येची वादळी इनिंग संपादित करून मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलं हायवे दिव्याला आणि या मॅच मध्ये विजय संपादित गावदेवी सोनारपाडा